शांत घ्या. अतिशय वेगवेगळ्या ठिकाणावरून इथं आज उपस्थित राहिलात सकाळपासून आणि अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळी जे आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही 6-7 जणांची जी टीम इथे आपल्याकडे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर तिथं अधिवेशन चालू असताना त्या गडबडीतनं त्यांनी तिघांनी खूप व्यवस्थित वेळ आपल्याला दिली आणि सविस्तर अतिशय चांगली चर्चा झाली. सगळं ऐकून घेतलं. भौगोली शाह सरांनी अतिशय टू द पॉईंट त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि याच्यावरती त्याच्यात सविस्तर चर्चा होऊन आपल्याला एकंदर त्यांनी जे काही सांगितलं तर ते तुम्हाला सांगतो. आपण भौगोली शाह या गोष्टीला तयार नाही, परंतु आपण जे घडलं ते तुम्हाला सांगतो की एकंदर त्यांनी सांगितलं हे सगळं आमच्याच काळात आमच्या सरकारने केलेलं आहे. आम्ही याच्यासाठी पॉझिटिव्ह आहोत. आम्ही हे सगळं आम्हीच केलेलं आहे. फक्त याच्यात ज्या टेक्निकल गोष्टींची अडचण आली तर ह्या टेक्निकल गोष्टींसाठी आम्हाला तुम्ही पुढचे 7 ते 8 दिवस द्या. ते म्हणाले 4 ते 5 दिवस द्या. 7 ते 8 दिवसामध्ये एकंदर आम्ही या सगळ्या गोष्टी करू. आपण आपल्यासाठी एकंदर सरांचं वय, सरांची तब्येत आणि हे सगळं बघतात. सगळा विचार केला. हॅलो, ओव्हरऑल आपण सगळा विचार केला तर आम्ही त्यांना सांगितलं की एकंदर आता फार्माकोलॉजीचं त्यांनी ऑर्डर काढली. आमच्या डॉक्टरांना एखादं पॅरासिटामॉलची गोळी घ्यायची पर्चेस करायची म्हटलं तरी अडचण येईल. त्यांनी ते पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. तुम्ही जसं पहिली प्रॅक्टिस करत होता तशीच प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला कुणीही अडवणार नाही. आणि तिथल्या तिथं फूड अँड ड्रग्सच्या ज्यांना कुणाला सांगायचं तिथल्या तिथं त्यांनी फोन करून ते जे काही सांगायचं ते सांगितलंय. त्याच्यामुळे आपला हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. दुसरी गोष्ट, आम्ही आता हे सगळं तिथं ही चर्चा केली. भौगोली शाह सरांना सगळं सांगितलं. भौगोली शाह सरांशी बोलताना आपण भौगोली शाह सरांना आम्ही सगळं सांगितल्यावरती असं सांगितलं की आता एकंदर जे काही त्यांनी सांगितलं आपल्याला 3 ते 4 दिवसात म्हणजे उद्याच एक सकाळी आपल्याला काही वेगळ्या महत्वाच्या मीटिंग पुढची जी काही अडचणी आहेत त्याच्यावरती चर्चा आणि ते बोलणार आहे. तर आम्ही तुम्हाला जे जे काही करता येईल सहकार्य आमच्या वतीने पहिल्यापासून करत आलोय ते नक्की करू. परंतु तुम्ही आम्हाला वेळ द्या. तुम्ही आता उपोषण सोडा असं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आम्ही येताना सरांना तेच सांगत होतो सगळे की सर आपण आता त्यांनी सांगितलंय त्याचा मान ठेवू आणि आपण उपोषण सोडूयात. परंतु सर त्याला तयार नाही. तर मला वाटतं की आपण सगळे डॉक्टर महाराष्ट्रातनं आलेले की आपण आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तिघांनी सांगितलंय की उपोषण सोडा. तर तुम्हाला मुश्रीफ साहेब पण होते. मुश्रीफ साहेब पण म्हणाले की आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सगळं जे काही आम्हाला सहकार्य करायचं ते केलं. हे आम्हीच तुम्हाला पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी केल्यात. त्याला भौगोली सरांनी सांगितलं की तुम्ही खरोखरच आम्हाला सहकार्य केलंय. अजितदादांनी आणि शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला अगोदर सगळं सहकार्य केलेलं आहे. आणि आपला पहिल्या कालच्यापासून आणि आज सकाळपासून सुद्धा असा स्टँड आहे की आपलं उपोषण हे सरकारच्या विरोधात नव्हतं. आपलं उपोषण हे IMAच्या ह्या सगळ्या त्यांनी केलेल्या भानगडींविषयी होतं. तर मला वाटतं की आपण जर आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत असतील की भौगोली शाह सरांनी उपोषण सोडावं तर एकंदर आम्ही येताना सरांना सांगितलं की सर आपण त्यांच्या शब्दाला मान देऊ. आपण एक 8-10 दिवस वाट बघू. 8-10 दिवसांनी आपल्याला रिझल्ट आपल्याला हवा तसा मिळाला 4-5 दिवसात. ऐका 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 पूर्ण ऐका पूर्ण ऐका ऐका मित्रांनो पूर्ण ऐका. आपण आपला अधिकार सोडत नाही. पूर्ण ऐका ऐका जरा पूर्ण. आपण जर हे उपोषण सोडलं नाही तर गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलेलं त्याच्यावर आपण कुठेतरी अविश्वास दाखवतो असं चित्र निर्माण होईल. आणि आपल्या हातामध्ये
ऐका आपल्यामध्ये आपले आमदार विक्रम काळे सर आपल्या बरोबर होते. त्याच्यातनं आपल्याला ऑप्शन आहे की परत 8-10 दिवसांनी इथं या ठिकाणी येऊन उपोषण करायचा चान्स आहे. एक मिनिट. मित्रांनो एक बाहुबली शाह स्वतः बोलतील आपल्याशी.